आपण असं करू बर का हा. तिला आहे ना हा. त्या शिवाच्या मळ्यात बाबा आहे म्हणता कोणी हा. तर मग असं करू त्या बाबाकडे घेऊन जाऊ ना आपण बाहेर तर असलं काहीच निघून जाईल तर तुला काय तिने सांगितलंय का हा ती म्हणे मला असं 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 होतं कधी मध्ये हा आमिष पौर्णिमेला आहे ना हा. असं होतं म्हणे मला हा का मग तो बनेल बाबा आहे बा शिवाच्या मळ्यात हा मग मी तेच म्हणते शिवाच्या मळ्यात घेऊन जाऊ त्या चांगला बनेल बाबा. जाल बाबा बरं का तो हा कारण लय पेशंट येते त्याच्याकडे हा आणि चाल. बनेलच घालेल रात त्यांना खून येते हा का हा पण चाल बरं त्याच्याकडे जाऊन आणि पाहू शिवाच्या मळ्यात राहत होतो बरं जाऊन पाहू त्याच्याकडे हा तिला घेते ना सगळं हा मग चाल बरं वय तिला तिला बोलव. नाही अडवण करू राहिली फुसफुस करी ती काय ठाकर हा का हा न फुसफुस करी ती शांती शांती ए पुरी ए पुरी हा तेव्हा काय म्हणते बरं नाही वाटत का चला आपल्याला जायचं एका ठिकाणी आपला तर तार अंड्यान गोट्या कुठे अंड्यान गोट्या त्याच्या ध्यान नाही येत का तुला अगं आता अंड्यान गोट्या कुठे कुठे गेले ते पोर सुंदरे सुंदरे ती काय पाहत नाही राहील असं कर तिला घे त्या बाबाकच घे एकदा तू चाल. उठ उचल चाल काय ओढ. नका म्हणू बाबा शांती उठ शांती चल गावाला जायचं चल ना आपण गावाला गावात जायचं गावात जायचंय आपल्या गावात चाल शांती गावात चल गा- उठ. उठ गावात जायचं गावात जायचंय घे तिला घे हात धर तिचा जाऊन येऊ आपण हं? चला काय झालं तुला काय झालं हं? अशी काळ्या सापावानी का बरं फुसकर होती का ना आता आपल्याला काय माहिती सुंदरे आता बाबाजवळ गेल्याशिवाय त्या कळेल का? लोकांना काय केलं काय माहिती आता तिला बाबाजवळ गेल्याशिवाय काय कळेल आपल्याला चल आता त्या लोकांना तर काही केलं नाही बा या इकडे या सोन्यासारखी पोरगी बाई बाबा राम राम बाबा राम राम मी पडेल. राम राम चालते. ये. काय झालं तुला? तुम्ही हं? आज काय बसले काय मुळे झाले काय अरे शिंदळीचं तुला काय करायचं मुळ्यात होऊन इथं काय करू कुठून आला त्याच्यावर आले मी अक्कलकोट मला आल्या विचारू राहिला असे का बसले मग बाबा आहे तुम्ही नीट बसा ना मग मग विचारलं ना काय झालं बाबा काही प्रॉब्लेम असतो बाबांचा काय मुळे नाही तुम्हाला अजिबात बोलू नको मी त्या बाई संग बोलून राहिलो ती बायको बावली असल मग बाबांनी सकाळी सापान भरपूरच करतो हे पेशंट आहे का पेशंट हो पोरगी आमची हा का शांता हा, शांता तुझी मुलगी हा तिचं नाव शांता आहे शांत आहे असं आहे का हा त्या नवऱ्याच्या घरून ना आणून घातलं नवऱ्यानं 2 महिने झाले 2 महिन्यापासून तिच्या अंगची शांतता भंग पाहून गेली हा का भंग पावली ती शांतता अच्छा आता अशांत आहे ती अशांत तेवढं पहा ना काय ते अजिबात शांतता लाभत नाही ना तिला इकडे बसा इकडे बसा बसा इकडे बसा पकडा तिला इकडे बसा शांत इकडे बस आईला इकडे बसा मी माझा आसन सोडित नाही 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 बस शांत बस ये ना खाली पैस नाही ना खाली खाली. बस खाली बसा खाली बसा शांती खाली बसा एक मिनिट हे फुल तिला हुंगवायला द्या जरा द्या हुंगवायला द्या नाही म्हणते का नाही म्हणते नसू द्या शांत खाली बस बाबा तुमच्या हाताने खाली बसा सिट डाऊन इंग्लिश समजते का इंग्लिश नाही हो, कस काय सिट इंग्लिश डाऊन खाली बसा अगं बस ना शांती बाबा तुम्ही आता पैस ओळखून खाली. बसा. येडा नको रे बाई तुम्ही पण खाली बसा बाबा आता मला सांगा तुम्ही जरा टेकून बसा ना टेकून आरामशीर तुम्ही ना बाबाजीचा दरबार आहे हा हा बनेन बाबा म्हणतात बनेन बाबा बनेल बाबा हा हा. हे बनेन नाही नाही बनेल तुम्ही बनेल हा हे बनेनवर नाही जायचं आम्हाला आहे ना तुमचा निरोप लागला काय निरोप लागला म्हणे पाहत बनेल आहे ना. बाबा आहे शिवारच्या मळ्यात हा मग म्हणून आम्ही आलो घाई तुमच्याकडे चांगलं पाहो बाबा काय मॅडम मी चांगलं वाईट सगळ्याला मी चांगलंच पाहतो हा बनेनवर जाऊ नका माझं नाव बनेन बाबा आहे हा माहितीये ना आम्हाला बोर्डाला लावले तिथं पूर्ण देशामध्ये माझी कीर्ती पसरलेली आहे. तुम्हाला हे काय झालं बाबा असू द्या काही नाही ते कसं नाही करायचं पेशंट बद्दल बोला तुमच्या तर भाषा बंद करते अरे तू बाकीचं नका बोल यांना सांगा बरं काही मला सांगा मॅडम ही तकलीफ कधीपासून आहे हे आता 2 महिन्यापासून आहे ना ते पाहुण्यानं आणून घातलं आम्हाला मग आमच्या घरी मग आता काय करावं सांगा बरं बाबा 2 पुरी आहे 2 पोरं आहे
हा तिला का? हा 4 लेकरं टाकून आणून घातले हात बघू हात बघू असा हात करा हात बघू द्या फक्त. अरे 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 हा तुम्ही अशीच करते ती. मॅडम खूप लेट झाले तुम्ही यायला. मग केव्हा यायचं रात्री? रात्री नाही मग कधीपासून करतात हे असं? 2 महिन्यापासून. 2 महिन्यापासून झाल्याबरोबर यायला पाहिजे होते. त्याच्यानंतर एक आमुषा गेली मध्ये, ती आमुषा टाळली तुम्ही. त्या आमुषाला यायला पाहिजे होतं. अहो काय झालं बाबा, आम्हाला आता माहित काय नव्हतं करावं काय आहे. आता आहेत ना, हा. आता हे झेपायसारखं नाही दिसत मला. मला नाही झेपणार हे. कवर अगं बाई. पेशंट आहे ना, हा. पेशंट झेपण्यासारखं नाही मला. मग आता काय होईल? तरी पण मी प्रयत्न करतोय. करा ना हो, करा ना हो. मला एकच असं एक नका पोरगी करू बरं बरं का. का माईवाणी. तिला एकच चार पोरगी पोर आहे हो. हा ते पोरायचं काही असो पण तिचा मला आवाज बंद करा बरं जरा. होत आहे बंद. बंद होतो ना आवाज? तुम्ही करा ना, आम्ही कसं काय बंद करू? नाही हो, तुमची मुलगी आहे, तुम्ही बंद करा ना. अहो ती त्याच्या ह्याच्यात आहे ती. आवाज बंद केला म्हणजे मला शांततेत बघता येईल. तो हात बघू, तो हात बघू. ते बघा, ती कुदती हा. शांतता आहे तिच्या अंगी. सारखी कुदती घरी. म्हणून म्हटलं मला झेपणार नाहीये. तिला तिच्या आईला सुद्धा आता दाबलं काय होतं. करावं लागल? तुम्ही एक काम करा, त्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. ये बाई आता कस करू मग मी? मानसोपचार तज्ञकडे जाऊ द्या. अहो लय दवाखाने केले हो, काहीच फरक पडले नाही. अच्छा, हा. मानसोपचार तज्ञकडे 2 दाखवलं? लाख रुपये घातले तिला नक्की. दवाखान्यात. हा. मग पण हे बघ, माझी एक आट आहे. माझ्याकडे यायला सुरुवात झाली ना, माझ्या ताब्यात केस दिली ना, तर दुसरीकडे दाखवायचं नाही. नाही तुमच्याकडे नाही तुमच्याकडेच घेऊन ये जाऊ ना शिवाच्या मळ्यात. नक्की ना. हा. तर आमुषाला शिवाच्या माळ्यामध्ये यायचं. हा. बनेन बाबा सोडून हा. कुठल्याही बाबाला दाखवायचं नाही. नाही मान्य आहे तुम्हाला? तुम्ही फक्त गुण द्या आम्हाला. नीट करा बाबा एवढं माहिती तुमचे मी धरतो बघा बाबा. एवढे जर पेशंट नीट केले ना, मी खरंच तुमचं धरतो. कमीत कमी गुण यायला 12 महिने लागतील. 12 महिने. तो आमच्याकडे ठेवायची का? नाही दर आमुषाला यायचं ना तुम्ही. दर आमुषाला यायचं. येईल का पण गुन्हे? अहो 2-3 आमुषा झाल्या का नंतर गुण येईल. हा का? हा येईन ना पण. हा. आणि 1 लाख रुपये लागेल. 1 लाख रुपये हा तुम्ही घ्या पैसे घ्या ना. चालेल ना? हा, मग मी देतो ना. तुम्हाला आम्ही खुशीने 50,000 जास्त देऊ. हा तुम्हाला का? बनेल सुद्धा घेऊ हे आम्ही. बघा, तुमची मुलगी 100% चांगली होईल. डोक्यावर परिणाम झालेला आहे. हा का? फक्त दुसरं काही डोक्यात घालून घेऊ नका. बाबा तुम्हाला बनेल सुद्धा ना, अंडरपॅन्टी सुद्धा घेईल मी. घाबरू नका. अरे अरे अरे, यांना सांगा हो. यांच्या बनायला काय? वाचून राहिलो कमी. बाबाला बनेल ते घ्यावंच लागेल ना आपल्याला. गुण दिले हो आपल्या पुरीला. त्यांना कायला सांगा ते आपण घेऊ ना. बघा, माझ्या नावाची बदनामी करतो. बनेन नाव आहे का माझं वालं? हा बनेन द्यायला लागला मला. बाबा आहे त्यांचं बनेल बाबा. म्हणजे नाव बाबा आहे का बनेल तुमचं? नाव बनेन बाबा, हे बनेन नाही. झालं मी म्हणतो तुम्हाला बनेल घेईल मी. नाही तुझ्या बनायला वाचून नाही राहिलो मी. म्हणजे ना ते बाबा नीट करीन तर ते बी नीट करणार नाही आपल्या पोरीला. हा नाही करा. म्हणजे झालं वासुदेव. लय अवघड झालं हो, लय अवघड झालं. सुरुवातीलाच मी म्हटलो झेपणार नाही, तरी मी आता झेपायचा प्रयत्न करतो. मी काय म्हणते ते बाबा ना मुतवेले त्याच्या नाद नका लागू. माझ्या पोरीला नीट कर. आणलं कशाला सुधरे गेलं? नीट बोलणार सुधरे. हा, बरोबर बाबा आहे. देखत. बरोबर आहे. पाहिलं का? मूत बाबा म्हणजे काय तुमच्या अंडरपेटीवर बसला का? बघू बरं, वास येतो का तोंडात? नाही मुतवेल ते. ए तुका पप्पी घेतो काय बावाली? ए पप्पी, हे? मी खात्री करून राहिलो मूत पेले का खरंच पिलेले आहेत. ए, ला हा, काय? हे बघा ना, बघा तुम्हाला वास येईल ना. सुधरे कोणता बाबा गाव चालला का तो या? तेव्हा ते पप्पी. येतो का वास? हा. हा मग बरं, हे बघा सगळ्यात महत्वाचा विषय, पैशाचं कसं करणार? लाख रुपये तुम्ही कधी देणार? पैसे आम्ही जमीन विकून देऊ तुमचे पैसे पण माझ्या पोरीला नीट नीट करा. करा बाबा. नाही अशी व्यवहार नाही. जमिनीची व्यवहार 5-5 वर्ष होती नाही, मला माहिती आहे ना. नाही का? कित्येक जणांच्या जमिनी विकल्या आणि ते पेशंट नीट करायला आलते ते. हा बरं का? जाऊन दे, आमचं एक बंगला बांधलेले ना. हा, हा. तो का विकू आम्ही. ते बघा आणि ते तुम्हाला- बघा ते माझ्याकडे. ए तिकडे बघा जरा. हा. त्याच्या मी काय म्हणतो, 50,000 तुम्हाला रोख द्यावा लागेल. हा काढू जरा. देऊ बर ए, सुधरा, मी जाऊ काढते. या जाणं पैसे काढा उद्या. बर मी काढतो. पण माझ्या पोरीला नीट करेल करा करेल मी बाई. करेल. रडू नका, रडायचं ठिकाण नाही. रडू नका. शांत बसा, शांत रडू बसा. नका रे सुधरे. मी आहे ना तुम्हाला देव राहिला. पुष्पगुच्छ देतो. काला? हा पुष्पगुच्छ आहेत ना, हा, रोज दर आमुषाच्या दिवशी आहे ना, हा, 12 वाजता आमुषा लागली हा, का हा पुष्पगुच्छ हा. तिच्यावरून असा उतरून टाकायचा. रोज संध्याकाळी का? रोज संध्याकाळी ती आमुषाच्या दिवशी. हा. यांना जरा समजून नाही राहिली माझी भाषा. ते मुतवेले मरते. बरोबर. तुम्ही रडू नका मॅडम, रडू नका सुधरे, अजिबात. रडते का बरं सुधरे? मग तुम्ही बोलत असं काय काय ते अरे. नीट करणार नाही ना. आईची माझ्या माया आहे ती. पोरीला- ह्या बघ, ते पण रडायला लागले आता. ते पाय नका रडू. माझ्या पोरीला नीट करीन का तुम्ही मग? ह्याला करेल ना. तुम्हाला असं काय काय हे बघा, बोलल्यावर- चावलटपणा करतो आणि रडतो बी. हा?
काड्या टोचू राहिला. 2 महिन्यापासून आणू घातलं त्या नाही, रडू पाहुण्यानं. नका. हे बघा मावशी, मोठं आहे बरं का बाबा. गुण गॅरंटेड येईल. हा पुष्पगुच्छ देतो मी. हा. हा आहे ना, आमोशा लागली का त्या आमोशाच्या रात्रीला 7 वेळेस असं उतरून टाकायचा. असं. हा, आणि गावाच्या कडेला विहीर आहे ना तुमची, हा. त्या विहिरीमध्ये टाकायचा. आणि नंतर आमोशाच्या दिवशी सकाळी घेऊन यायचं. हा. हा, सकाळी 10 वाजेच्या आत यायचं. लिहून द्या हा? लिहून द्या लिहून, म्हणजे माझ्या ध्यानात नाही राहायचं का. गावाला मोठं आहे तुमचं. हे बघ, याला जास्त दारू चढली बर का. सुधरे चाल आवर उठा इड. बाबाची मला काय घेते नाही उठा उठा उठा. नाही मी बाबाचा फटका द्या हे बघा, मी उलट्या हाताची देईल बर का. बाबा. उलट्या हाताची देईल सांगितलं नाही मावशी. चला चालते व्हा तुम्ही. बरं का बाबा, हा? ते गेले त्यांच्या मनावर नका तर रूम आहे पोरगी चांगलं अहो, करा. तुमच्या तोंडाकडे पाहून मी या पेशंटला नीट करून राहिलो. हा तू बायकच पाच आहे. हा, आणि तर उलट हाताची दिली असती. तू बाहेर चला चालते व्हा तुम्ही आता. हा. आणि 50,000 रुपये फोन पे टाका तुम्ही. विडा द्यावा द्यावा करू राहिले नाही सडका मध्ये मध्ये हे करता. मग त्या बाबाने असं तगड कावर वर केलंय. तरी तसंच ते काही करू अरे, शिंदळीच्या मागाशी तुला बोललं ना, काही प्रॉब्लेम असतो बाबाचा. असं त्याला काही भेंड खेळणं होईल. हा, माझ्या भाषणामध्ये तुला काय घेणं आहे. चला चालते व्हा आता. रिकामा डोका लावित. या तुम्ही मॅडम या. सावकाश उठव दोघांना. शांती चालते का? हा, हात धरा. पेशंटचा हात धरा. तेव्हा शांती मावाली पोर पाहताच करते. हात बाबा धरा. हात धरा. आणि हा जो फुलगुच्छ आहे ना, हा. हा मी उतरून टाकीतो त्यांच्या बरोबर. 1 2 3 4 येते बर का तुमच्यावाले बाबा. 5 6. केस मोकळे करू का. नाही शाबा. बन्यान बाबा की बन्यान बाबा की बन्यान बाबा की. चला जा. या तुम्ही या. शिकला बाबा तू पण आता. या सावकाश उठवा. हा, आणि सांगितलेले पथ्य पाळा. हा गुच्छ घरी घेऊन जा. घरी घेऊन जा. अमावस्याच्या दिवशी वळून टाकायचा आणि गावाच्या खालची जी 12 आहे तिच्यात टाकून द्यायचं. नंतर पेशंटला घेऊन यायचं. हा, मला वाटलं ते गोदडीत ठेवायचं. नाही गोदडीत नाही. या पिकला बोल तू या कवर करशील हे? जास्त विनोदी बुद्धी दिसते याची मला तर. हा, ते विनोद करतात का. सुधरे काम कुठं तमाशात करतात का हे. सुधरे. हा? काय बिझनेस आहे यांचा. तमाशात काम करते ते म्हणून त्यांना सवय. बरोबर ठीक आहे. असं आहे ते. मग हरकत नाही. हा त्यांना पण नेहमी आहे ना? लोकांना हसवणं आवडतं ना. हा, ते तमाशात तसंच काम करतात. हा. म्हणून. पण हा तमाशा नाही ना. ते 2 वर्षी जेव्हा आपल्या ते मुलीचा तमाशा- तमाशा झाला ना. नाही आपल्या माझं- मुलीच्या डोक्यावर परिणाम झाला. किती तमाशा झाला दांडगा. त्यांना सवय ना ती. सवय आहेत ना. या मग. त्यांचा काही राग नका येऊन देऊ. नाही आणि माफ फोन पे होईल इकडे. 50,000 टाका. नंतर थोडे दिले तरी चालेल. या मग. हा. पुढचं काय आलं मी आलं चालेल ना? पाणी वगैरे घेणार. नाही पाणी नका तुमचं. या मग. या मॅडम तुम्ही. तुम्ही परत घालता का पाणी ना? नाही प्रत्येकाला नाही. ज्याला तहान आहे ना त्यालाच देतो असतो. या. बाई पोर चांगली होईल ना पण बाबा. नक्की मी आहेत ना. बन्यान बाबा कशाला म्हणतात. 50 नाही तुम्हाला 1,00,000 रुपये नाही देईल. ते सुधरे हात धर पुरीचा. सुधरे उठा तुम्ही उठा. दर्शन घे बाबा. दर्शन घे शांती. दर्शन घे बाबा. का तुला फरक पडेल. शांती दर्शन घे. नको असं नको. शांती पाया पड. बन्यान बाबा की जय. बन्यान बाबा की जय. सावकाश जा. बन्यान बाबा की जय. बन्यान बाबा की जय. चाल शांती. सुधरे नीट धर. बन्यान बाबा की सुधरे जय. नीट धर. माझ्या लेकराला काय झालं काय नाही बाई. तुम्हाला का आता हसू येतं त्या बाबा पाशी गेल्यावर. ते बाबा पाहिलं का तू कसं तांगड पसून बसते. हाय का तो मग कसा झोपेल का असं ना आपलं काय गेलं. त्याला मुळ्यात झालं का काय असं बसेल ना ग. जाऊ हो त्याला. कुशल त्याच्याकडे घेऊन गेली ना ग तू. काय हो? हं? आपल्या पुरीची नुकसान होत चालली माहिती का. हा, हं? त्याचं पेपरवर नाव आहे काच त्या बाबाचं. पेपरला जाहिरात देते त्याची. हा बनेल बाबाची. हा पेपरवर येते टीव्हीवर येते. बनेल बाबा ना शिवाच्या मळ्यात ये म्हणून. हा रे. हा म्हणून तुम्हाला म्हटलं मी ना काल गावात गेले विठू बारकबाईच्या मंदिरात. हा. तर त्या बाय का हा. म्हणे बाई तू पोरं अशी करती ना हा. तर मग शिवाच्या मळ्यात आहे ना एक बाबा आहे म्हणे. हा. आणि तो लय चांगला पाहतो लय लोकांना गुणी राहिला म्हणे. तर ती पोर तिकडे नीटच होईल म्हणे. तुला भूक लागली. घेतो म्हणे तो. सांगते पैसे भूक लागली तुला. हा ऐका हा. पैसे घेतो म्हणे हा. पण परफेक्ट गुन्हाच येतो म्हणे. हं? हा बरं चाल शांती. चला पुरीला भूक लागली सदा. चाल शांत. मला तुम्ही रडायला लावलं तिथं चल जाऊ चल. त्याच्यावर नाही तुम्ही. बरं चल भूक लागली पुरीला. चल जेव घाल तिला.